श्री स्वामी समर्थ. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत करते. घराची साफसफाई झाली, आंघोळ झाली, त्यानंतर मी केलेला आहे चहा. आता पहिले चहा पिते आणि इथून आपल्या व्हिडिओला आजची सुरुवात झालेली आहे. या तुम्ही पण चहा पियाला. माझ्यासारखी सवय कुणाकुणाला आहे, चहा पिल्याशिवाय काम होत नाही. आंघोळ झाली पहिले मला चहा लागतो. अशी सवय बऱ्याच ताईंना अशी, मला नाश्ता लागत नाही पण चहा लागतो. चहा पिल्यानंतर लगेच मी माझ्या पूजेला सुरुवात केलेली आहे. देवघरामधले जे देव आहे ते पूर्ण आपण एका ताटामध्ये घ्यायचे. देवांना एकत्र आंघोळ घालायची नाही. देवाची जी मूर्ती आहे, एक एक मूर्ती करून देवांना आंघोळ घालायची. एका दुसऱ्या भांड्यामध्ये मूर्ती ठेवायची आणि एका दुसऱ्या भांड्यामध्ये पाणी घ्यायचं. छोटासा ग्लास किंवा आपण काही पण वापरू शकतो देवांना आंघोळ घालण्यासाठी. मी एक छोटासा ग्लास केलेला आहे. तसे तर माझ्याकडे 2 ग्लास आहे. मी दोन्ही पण आंघोळीला वापरते. सर्व देवघरामधले देव पहिले बाहेर काढून घेतले आणि त्यानंतर एक एक करून पूर्ण देवांना आंघोळ घालून घेतली. ज्या देवी आहे त्यांना हळदी कुंकू लावले आणि जे पुरुष देवतामध्ये येतात त्यांना अष्टगंध लावते. पूजा माझी झालेली आहे, तुम्हाला इथं दिसत असेल. सकाळी सकाळी देवाची पूजा मी करून घेतली. पूजा माझी झालेली आहे. सोमवार असल्यामुळं महादेवांना अभिषेक केला. पांढरे फुल मला काही मिळाली नाही. जी फुलं माझ्याकडे होती तीच फुलं मी देवाला वाहिली. ती पण सोकली होती, पण असो सोकलेली असली तरी ती फुलं काल आणलेली आहे त्यामुळे ती सोकून गेली. देवपूजा झाल्याशिवाय मनाला बरं वाटत नाही. देवपूजा जर घरामध्ये सकाळी सकाळी झाली तर घरामधले वातावरण पण फ्रेश होते आणि आपल्या मनाला पण खूप छान वाटतं. पूजा झाल्याशिवाय मला अजिबात करमत नाही. चला आता पुढचे पण बरेच कामं आहेत. इथून पुढे रोज व्हिडिओ आपल्याला बघायला मिळतील. जे देवाला आंघोळ घातलेली पाणी आहे ते पाणी मी झाडाच्या एका कुंडीमध्ये ओतते. म्हणजे कोणत्याही झाडामध्ये ओतते, तुळशीला ओतत नाही, कारण त्यामध्ये हळदी कुंकू असतं आणि हळदी कुंकामध्ये केमिकल असतं. तुळस आपली जळून गेलेली आहे. मी गावाला गेली त्यामुळे पाणी नसल ओतलं आणि तशी पण ती खराब झालेली होती. आता मी हे बघा इथं नवीन तुळस लावलेली आहे आणि जे वृंदावन होतं ते पण इथं ठेवलं. छोटीच आहे, म्हणजे आज सकाळीच लावली, कारण आता तुळशीचे रोप मला काही मिळाले नाही. जर मी गेली कुठे तर तुळशीचे रोप घेऊन येईल आणि त्यामध्ये लावून टाकेल. सगळ्या तुळशी आपल्या जळालेल्या आहे. तिला जो चला, आणि शमीचं झाड बघा आपलं छान झालेलं आहे. जे झाडं सोकलेली होती ते पण मी काढून टाकली. इथं हा मनी प्लॅन्ट आहे आणि जो पानाचा वेल होता तो आपला छान होत चाललेला आहे, तो पण मी आता इकडं घेतला. बऱ्याच कुंड्या इथल्या काढून टाकलेल्या आहे. बघा जागा रिकामी रिकामी दिसते. जे आवळ्याचं झाड आपण खाली ठेवलेलं होतं ते पूर्ण सोकून गेलं, म्हणजे एक सुद्धा पान त्याला राहिलेलं नव्हतं. आता त्याला पण छान पानं फुटले आणि फांद्या पण नवीन आलेल्या आहे. कोरफड, जी कोरफड लावलेली आहे ती पण आपली छान झाली. इथं पण एक नवीन कोरफड लावलेली आहे बघा, कालच लावली ती. आणि हे जे जास्वंदाची म्हणजे कुंडी म्हणा किंवा बाटलीमध्ये जे जास्वंदाचं झाड लावलेलं आहे ते पण असं पलीकडं ठेवलं. जो आपला स्नेक्स प्लॅन्ट आहे त्याला पण एक छोटासा अंकुर आलेला आहे, नवीन कोंब फुटलेला आहे त्याला. हे बघा इथं छान होईल तो पण. आता माझ्याकडं हे एकच पान होतं, एकच पान म्हणजे एकच रोप होतं, त्याच्यापासून बरेच रोपं मी तयार केलेले आहे. असं नवीन रोप आलं की मी ते दुसऱ्या याच्यामध्ये लावते आणि त्याला पण नवीन रोपं येतात. इथं हा मनी प्लॅन्ट आहे, हा पण खूप सुंदर झालेला आहे. आणि जे लकी बांबूचं आपल्याकडे झाड होतं ते पण सोकलं, त्यामुळे मी ते पण झाड आता काढून टाकलं आणि यामध्ये आर्टिफिशियल जे झाड आहे माझ्याकडं ते ठेवलेलं आहे आता सध्या तरी. आता ज्यावेळेस नर्सरीमध्ये जाईल त्यावेळेस एक तुळस आणि लकी बांबूचं जे झाड आहे ते घेऊन येईल, कारण ते झाड असल्याशिवाय घरामध्ये मला करमत नाही, मला ते झाड लागतंच. आमचे शेणा काय करते त्यांचं असं दिवसभर चालू असतं. छोटे आहेत ती अजून, त्यामुळे अजून कोणाला देण्याचं ठरवलेलं नाही. तसा तर त्यातला एक आम्ही ठेवणार आहे आणि बाकी जी 3 आहेत ती देऊन टाकणार आहे. जे चांगले सांभाळतील त्यांना देणार आहे.
एकाने काही खेळायला घेतलं की ते सर्वांना पाहिजे असतं. आपण बघा कसा कुरतळून टाकलाय, सर्व सोपा कुरतळला असा. पहिले तर म्याऊने कुरतळलेलाच होता, पण या पिल्लांनी पण त्याचं बघा काय केलेलं आहे. चला असो, आता ती पिल्लच आहे शेवटी. सकाळी सकाळी देवपूजा करून घेतली. आता मुलं उठलेली आहे. बेडरूम पण आवरून घेते लगेच आणि नंतर मी माझ्या स्वयंपाकाला लागते. हे असंच वरती इथंच असतं आणि याच्यावरती उशा ठेवून देते. जे ब्लँकेट आहे ते इथंच असं ठेवते आणि त्याच्यावरती ज्या उशा आहे त्या ठेवते, म्हणजे ते एका कोपऱ्यामध्ये राहतं. आणि दिवसभर या बेडरूममध्ये काही कोण येत नाही. आले, मला जर ब्लाऊज शिवायचं असलं तरच मी येते, नाही तर अजिबात कोण दिवसभर राहत नाही. एकदा आवरलं की संध्याकाळपर्यंत बेडरूम आपला छान राहतो. हे बघा, म्याऊचं आणि पिल्लांचं असं काहीतरी चालू असतं, असं खेळतात ते. आता पण खेळणं चाललेलं आहे त्यांचं. बेडवरती जे बेडशीट आहे ते पण छान झटकून घेतले. ब्लँकेटची घडी घालते. ब्लँकेट मी बेडवरती ठेवत नाही, कपाटामध्ये आतमध्ये ठेवून देते, कारण म्याऊची पिल्लं त्याच्यावरती बसतात. पालकची भाजी करण्यासाठी मी इथं तुरीची डाळ आणि मुगाची डाळ घेतलेली आहे. दोन्ही डाळी मिक्स करणार आहे. गरम पाणी पण करायला ठेवलेले आहे एका साईडला. डाळ स्वच्छ करून घेते, म्हणजे त्यामध्ये काही खडा अळ्या असल्या तर त्या निवळून घ्यायच्या आहे आपल्याला. 3 ते 4 पाण्याने स्वच्छ डाळ धुवून घेते आणि गरम पाण्यामध्ये शिजायला घालते. पातेल्यामध्येच टाकणार आहे. यामध्ये आपण आपल्याला जर हवी असेल तर हरभऱ्याची डाळसुद्धा घालू शकतो, पण माझी हरभऱ्याची डाळ संपलेली आहे, त्यामुळे मी इथं नाही घालत. डाळ स्वच्छ धुवून घेतली आणि जे गरम पाणी करायला ठेवलेलं होतं त्यामध्ये डाळ टाकून दिली. त्यामध्ये टाकणार आहे थोडंसं तेल आणि थोडंसं मीठ. डाळीला छान उकळी यायला लागली. वरती जो फेस आलेला आहे तो काढून घेणार आहे. डाळ शिजायला टाकली. एकदा आता बेडरूम झाडून घेते, कारण काय झालेलं होतं, म्याऊच्या पिल्लाने जे हेडफोन आहे ते कॉटच्या खाली घालून दिलेले होते, त्यामुळे कॉट पूर्ण बाहेर ओढला आणि ते हेडफोन घातले आणि त्याच्याखाली जी घाण होती ती पण बाहेर आलेली आहे. पूर्ण अशी बारीक जी धूळ असती साचलेली खाली, कारण आपण रोज तर कॉट ओढून झाडू शकत नाही. 15 दिवसातून किंवा 15 दिवसातून पण नाही, 2-2, 3-3 महिन्यातून केव्हा तरी त्याच्या खालून झाडू मारला जातो. त्यामुळे तिथं बरीच घाण होती, ती पण घाण बाहेर आलेली आहे. आणि तसा पण एकदा झाडू मारून घेते, कारण आंघोळी झाल्यानंतर पूर्ण घरामध्ये असे बारीक केस पडलेले असतात, त्यामुळे तशी तर मला रोज सवयच आहे. आणि म्याऊच्या पिल्लांचं चाललेलं आहे आमच्या आरडाओरडा. कुठं गेलीत काय माहिती. हे बघा, असं एकटं थांबलं ना ते, त्याच्यासोबतचे जर त्याला दिसले नाही की त्याचा असा आरडाओरडा चालू होतो लगेच. कुठं गेली बाकीचे, कुठं गेले, कुठं गेले. बऱ्याच दिवसातून जर आपण कपाटाच्या खाली किंवा कॉटच्या खाली झाडू मारला तर त्याच्या खाली अशी घाण निघते, हे तर सर्व ताईंना माहिती असेल. ताव्यावरती मी ठेवलेल्या आहे मिरच्या भाजायला. जी डाळ आपण शिजायला ठेवलेली होती त्यामध्ये पालकची भाजी आणि अख्खे जे शेंगदाणे असतात ते शेंगदाणे छान असे शिजवून घेतले. लसूण थोडा मी कट करून घेतलेला आहे भाजीला फोडणी देण्यासाठी, आणि बाकी जो लसूण आहे तो ठेच्यामध्ये वापरणार आहे, ठेचा करणार आहे या भाजीसाठी. खूप सारा लसूण जर आपण या भाजीला वापरला तर या भाजीची टेस्ट खूप छान येते. चला मिरच्या भाजून घेते आणि जो खलबत्ता आहे आपला दगडाचा त्यामध्ये ठेचा कुटून घेते आणि भाजीला फोडणी देते. तुम्हाला पण दाखवते. हे बघा, मिरच्या इथं छान आपल्या भाजल्या जात आहे.
डाळीमध्ये जो आपण पालक टाकलेला होता तो पण छान शिजलेला आहे. आता भाजीला फोडणी देते. कढई तापलेली आहे. कढईमध्ये तेल टाकले. तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपल्याला टाकायची आहे अर्धा चमचा मोहरी. मोहरी छान तडतडली की त्यामध्ये लगेच जिरे टाकायची. जिरं मोहरी तडतडू द्यायची. त्यामध्ये घालायचं आहे लसूण. आपण ही भाजी 2 पद्धतीने करू शकतो. जर आपल्याला पातळ भाजी करायची असेल शेंगदाणे, हिरवी मिरची, लसूण, जिरं वाटून तर तशी पण आपण भाजी करू शकतो. पण मी इथं शेंगदाणे अख्खे शिजवून घेतलेले आहे. तुम्ही यामध्ये शेंगदाण्याचा कूट टाकला तरी पण चालतो. जिरं मोहरी लसूण छान परतल्यानंतर त्यामध्ये आपल्याला जर हवे असेल तर आपण टोमॅटो घालायचे, कांदा घालायचा. कांदा टोमॅटो छान परतल्यानंतर जी आपण शिजवून घेतलेली भाजी आहे ती टाकायची. पण मी इथं कांदा वापरलेला आहे भाजीसाठी, टोमॅटो माझ्याकडे नाही. कांदा छान परतल्यानंतर जो आपण कुटून घेतलेला खलबत्त्यामध्ये हिरव्या मिरची लसूण आणि मीठ घालून ठेचा कुटून घेतलेला होता तो टाकून दिला. 3 ते 4 मिनटं ठेचा पण छान परतवून घेतला. ठेचा छान परतल्यानंतर त्यामध्ये अर्धा छोटा चमचा हळद घातली. हळद मी तेलामध्येच घालते कारण आपण जर वरून हळद टाकली तर त्या हळदीचा वास येतो. तेलामध्ये परतल्यानंतर आपल्या भाजीला कलर पण छान येतो आणि भाजीला आपल्या चव पण छान लागते. सर्व मसाले छान 2 ते 3 मिनटं परतल्यानंतर जी आपण पालक, डाळ आणि शेंगदाणे एकत्र शिजवून घेतलेले होते ती भाजी टाकून दिली. वरून चवीपुरते मीठ टाकले. तुम्ही इथं बघू शकता आपली भाजी दिसायला पण खूप सुंदर दिसते आहे आणि आपल्या भाजीला कलर पण छान आलेला आहे. वरून चवीपुरते आपल्याला मीठ टाकायचे आहे. मी भाजीमध्ये जे खडे मीठ असते ते वापरते पातळ भाज्यांसाठी. सुकी जर भाजी मला बनवायची असेल तर त्या भाजीसाठी मी बारीक मीठ वापरते. आपल्याला हवे असेल तेवढे पाणी आपण टाकायचे. मला जरा घट भाजी ठेवायची होती त्यामुळे मी कमी पाणी टाकले. पातळ भाजीमध्ये आपल्याला गरम करून घेतलेले पाणी टाकायचे. गरम पाण्यामुळे आपल्या भाजीला तरी पण छान येते आणि भाजीला चव पण खूप छान लागते. स्वयंपाक झाला, जेवण पण झालं, किचनची साफसफाई करून घेतली. जी भांडी घासायची होती ती भांडी पण घासली आणि घासलेली भांडी मी इथंच ठेवते. हांडा हा पाण्याने भरलेला आहे कारण पिण्याचं पाणी मी हांड्यामध्येच भरते. तसा तर बेसिनमध्ये नळ आहे पिण्याच्या पाण्याचा पण तरी पण ती सवय लागलेली आहे हांडा भरण्याची. आता सर्व काम झाले. म्याऊ पण आमची झोपली खाऊन पिऊन. तिचे पिल्लं जवळ घेऊन ती झोपलेली आहे. अल्टरसाठी काही कपडे आलेले आहेत अल्टर करायला. ते कपडे घेते आता करायला. हे सर्व जे कपडे आहेत ते अल्टर करण्यासाठी आलेले आहे, पुसवलेले असतात. आजचा व्हिडिओ इथंच संपवते. आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि ज्या ताई नवीन असतील सबस्क्राईब पण करा.